नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. भारतातील सर्वात मोठा पूल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेवडी ते न्हावा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक पुलावरून मुंबईकरांना लवकरच सुसाट प्रवास करता येणार आहे. MTHL पुलाचे काम 96% पूर्ण झाले असून डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट MMRDAने डोळ्यासमोर ठेवले आहे. या पुलामुळे मुंबईतून नवी मुंबईत जायला केवळ 20 मिनिटे लागणार आहेत. या पुलावरून टोल नाक्यावर ओपन रोड टोलिंग सिस्टीम ही प्रणाली वापरण्यात येणार आहे. त्यामुळे टोल बूथवर थांबण्याची रांग लावण्याची आवश्यकता वाहन चालकांना भासणार नाही. 100 किलोमीटर प्रति तास वेगाने वाहन गेले तरी टोलचे पैसे आपोआप कापले जाणार आहेत. माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ या पुलाला अटल सेतू असे नाव देण्यात येणार असून या प्रकल्पासाठी MMRDAने सुमारे 18,000 कोटी खर्च केले आहेत. या पुलामुळे थेट रायगड जिल्ह्यात पोहोचता येणार असताना JNPT, पुणे, अलिबाग, गोवा या ठिकाणी जाणाऱ्या वाहन चालकांची सोय होणार आहे. शिव पनवेल मार्गावर नेरुळ उड्डाण पुलावर झालेल्या अपघातात एक वाहन चालक गंभीर जखमी झाला आहे. या मार्गावरून जाणाऱ्या एका ट्रकने अचानक ब्रेक दाबल्याने मागून येणारे मिक्सर कंटेनरला धडकले. त्यात मिक्सर चालक गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे सुमारे 1 तास पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. धडक एवढी जोरदार होती की मिक्सर समोरच्या बाजूने मोठे नुकसान झालेच. शिवाय चालक गंभीर जखमी झाला आहे. त्याला डॉक्टर DY पाटील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त दोन्ही गाड्या बंद पडल्या होत्या. त्यामुळे वाहतूक कोंडी प्रचंड झाली. त्यामुळे सदर अपघातग्रस्त गाड्या उड्डाणपुलावरून खाली काढून रस्त्याच्या कडेला घेण्यास अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे शेवटी सर्वच मार्गिकेवरील वाहतूक काही वेळ बंद करून दोन्ही गाड्या टोईंगने बाजूला काढून 3:30च्या सुमारास वाहतूक सुरळीत करण्यात आली. गाड्या बाजूला करेपर्यंत पूर्ण वाहतूक बंद न ठेवता उड्डाणपुलाखालून वाहतूक सुरू करण्यात आली. खोपोलीतील KMC महाविद्यालयामार्फत इरसालवाडीच्या दुर्घटनाग्रस्त चिमुकल्यांना दिवाळी भेटवस्तू आणि फराळ वाटप कार्यक्रम नुकताच राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या वतीने राबवण्यात आला. KTSP मंडळाच्या KMC महाविद्यालय येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत इरसालवाडीच्या कंटेनर हाऊस येथील नागरिकांना दीपावली निमित्त दिवाळी, फराळ, साडी आणि भेटवस्तू दिल्या. सामाजिक जबाबदारी तसेच समाजातील उपेक्षित घटकांच्या समस्यांची विद्यार्थ्यांना जाणीव करून देणे हा राष्ट्रीय सेवा योजनेचा मुख्य हेतू या उपक्रमामार्फत साध्य करण्याचा प्रयत्न होता. या कार्यक्रमास KMC महाविद्यालय स्थानिक व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष दिलीप पोरवाल, प्राचार्य डॉक्टर प्रताप पाटील, कॉमर्स विभाग प्रमुख डॉक्टर विनायक गांधल यांचे विशेष प्रोत्साहन आणि मार्गदर्शन लाभले. यावेळी चौक ग्रामपंचायतीच्या सरपंच रितू ठोंबरे उपस्थित होत्या. नागरिकांचे हित लक्षात घेऊन त्यांची होत असलेली गैरसोय टाळण्याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशांनुसार सिडकोतर्फे नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील बेलापूर ते पेंधर मार्ग क्रमांक 1 वर आजपासून औपचारिकरित्या लोकार्पण सोहळा न करता मेट्रो प्रवासी सेवेचा प्रारंभ करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे नवी मुंबईकरांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न पूर्ण होणार आहे. सिडको महामंडळातर्फे नवी मुंबईतील सार्वजनिक परिवहन व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून नवी मुंबई मेट्रो प्रकल्प साकारण्यात येत आहे. या प्रकल्पाअंतर्गत एकूण 4 उन्नत मार्ग विकसित करण्यात येत असून सिडकोतर्फे प्रथम बेलापूर ते पेंधर या मार्गाचे काम हाती घेण्यात आले होते. या मार्गावर एकूण 11 स्थानकांसह तळोजा, पाचनंद येथे आगार आहे. ही मेट्रो सेवा पेंधर ते बेलापूर टर्मिनल आणि बेलापूर टर्मिनल ते पेंधर दरम्यान दुपारी 3 वाजता सुरू होऊन शेवटची फेरी ही रात्री 10 वाजता असणार आहे. तर उद्यापासून पेंधर ते बेलापूर टर्मिनल आणि बेलापूर टर्मिनल ते पेंधर दरम्यान सकाळी 6 वाजता पहिली मेट्रो धावणार असून दोन्ही बाजूंकडून मेट्रोची शेवटची फेरी ही रात्री 10 वाजता होणार आहे. पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक रामजी बेरा यांचे समाजकार्य खूप मोठे होते. त्यामुळे त्यांच्या जाण्याने भारतीय जनता पार्टीत तसेच त्यांच्या परिवारामध्ये कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. हे दुःख सहन करण्याची ताकद ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना देवो अशा शब्दात आमदार प्रशांत ठाकूर यांनी रामजी बेरा यांना श्रद्धांजली वाहिली. भाजपचे पनवेल महापालिकेचे प्रभाग क्रमांक 5 चे नगरसेवक रामजी बेरा यांचे बुधवारी वयाच्या 53व्या वर्षी
हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मितभाषी, दांडगा जनसंपर्क असणारे रामजीभाई एक यशस्वी उद्योजक म्हणून प्रसिद्ध होते. समाजातील एक दानशूर व्यक्ती म्हणून त्यांचा नावलौकिक होता. त्यांच्या निधनाने खारघरमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पार्थिवावर खारघर सेक्टर 14 येथील वैकुंठ धाम स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार झाले. यावेळी उपस्थितांनी अंतिम दर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. नेरळ आंबिवली येथील बंद असलेले बंगले फोडून चोरी करण्यासाठी आलेल्या अट्टल चोरांना जागरूक नागरिकांनीच पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. नेरळ पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या जिते आंबिवली या पेशवाई मार्गावर मुंबई स्थित राहणाऱ्या नागरिकांचे बंगले आहेत. हे बंगले बंद अवस्थेत असून येथे सुरक्षेच्या दृष्टीने बंगला मालकाने येथील स्थानिक नागरिकांना देखभालीसाठी सुरक्षा रक्षक म्हणून कामावर ठेवले आहे. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास 3 अज्ञात चोरट्यांनी एक बंद बंगला लुटण्याचा प्रयत्न केला. बंगल्याला असणाऱ्या खिडक्यांचे काच फोडून या चोरट्यांनी बंगल्यात प्रवेश केला असल्याचे सांगण्यात आले. येथील देखभाल करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला बंद असणाऱ्या बंगल्यातून आवाज येत असल्याने सावध भूमिका घेत स्थानिक ग्रामस्थांना माहिती दिली आणि जागरूक नागरिकांनी बंगल्याचा घेराव घालून पळून जाणाऱ्या 2 चोरट्यांना पकडले. यामध्ये एक चोर बाहेर लपून बसला असल्याने तो पळून जाण्यात यशस्वी ठरला. त्या दोघांना नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. सुप्रसिद्ध अशा रात्रीस खेळ चाले या मालिकेत शेवंताची भूमिका करणाऱ्या अपूर्वा नेमळेकर या उद्या संध्याकाळी 7:30 वाजता ओरायन मॉल येथे पनवेलकरांच्या भेटीला येऊन त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहेत. ओरायन मॉल पनवेल येथे अपूर्वा नेमळेकर येणार असून पनवेलमधील सुप्रसिद्ध अशा ओरायन मॉल हे त्यांच्या ग्राहकांसाठी दरवर्षी काही ना काही नवीन उपक्रम घेऊन येतच असतात. यावर्षी विक्रम लँडर हुबेहूब येथे साकारण्यात आलेले आहे, तर ते बघण्यासारखा नक्कीच आहे. परंतु शॉप अँड विन कॉन्टेस्ट होणार आहे आणि त्याचा लकी ड्रॉ पण काढण्यासाठी तसेच विजेत्यांना बक्षिसे देण्यासाठी अपूर्वा नेमळेकर येणार असल्याची माहिती ओरायन मॉलचे मालक मंगेश परुळेकर आणि मनन परुळेकर यांनी दिली आहे. रसायनी रीस येथील मुख्य रस्त्यावर असणाऱ्या शरयू बियर शॉप जवळ शंकर बुधाजी टेंबे यांच्या मालकीच्या असणाऱ्या घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली आहे. टेंबे यांच्या पहिल्या मजल्यावर भाड्याने राहणारे बालाजी माणिक राठोड, सरिता लक्ष्मण राठोड हे कुटुंब राहत असून सदर कुटुंब रोजंदारीसाठी कामाला गेले असताना घरामध्ये शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. धूर दिसल्यामुळे जवळपासच्या नागरिकांनी पाताळगंगा अग्निशमक दलाला पाचारण केले. अग्निशमक दलाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी भेट देऊन आग विझवली. महाड नगरपालिकेच्या हद्दीतील कचरा तसेच नाले सफाई करणाऱ्या सफाई कामगारांना मिठाई वाटप करून त्यांची ही दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न दस्तुरी नाका मित्रमंडळ मार्फत करण्यात आला. दिवाळीनिमित्त मंडळातर्फे गेली 5 वर्षे हा उपक्रम राबवण्यात येत आहे. यावर्षी नगरपालिकेतील सफाई कामगारांची दिवाळी साजरी केली जात असताना रोहित गोविलकर मित्रमंडळाचे अध्यक्ष रोहित गोविलकर यांच्या सिद्धेश सुतार, रितेश सुतार, भूमित भगत, प्रणित गांधी, निमेश गांधी, निखिल महाडिक, शुभम महाडिक, धनंजय पिंपळे, पूजा गोविलकर, अनुज हरवंदे, रोहन पाटोळे, सुहास चव्हाण या मंडळाचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. आपण सणांचा आनंद घेत असताना जे नेहमी काम करत असतात त्यांनाही आनंदात सामावून घेण्यासाठी हा उपक्रम राबवत असल्याचे मंडळाचे अध्यक्ष रोहित गोविलकर यांनी सांगितले. तसेच यापुढेही हे उपक्रम यथाशक्ती चालूच ठेवणार असल्याच्या भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. नागोठणेजवळील वांगणी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, विद्यमान सदस्य तथा भाजपचे युवा नेते एकनाथ ठाकूर यांच्या पुढाकाराने तसेच संकल्प मंडळाच्या वतीने एक दिवा शहीदांना हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात वांगणी ग्रामस्थांकडून शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच संकल्प मंडळाच्या वतीने दीपावली निमित्त आयोजिलेल्या गडकिल्ले आणि रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरवण्यात आले. यावेळी जनहित कामगार कर्मचारी महासंघचे रायगड जिल्हा अध्यक्ष एकनाथ ठाकूर, तंटामुक्ती अध्यक्ष शंकर ठाकूर, मोरेश्वर तेलंगे, हरिश्चंद्र तेलंगे, रवींद्र ठाकूर, भाऊ तेलंगे, सुरेश तेलंगे, चंद्रकांत तेलंगे, अंकुश तेलंगे, गणपत तेलंगे यांच्यासह पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
दिवाळी म्हटली की फटाके, फराळ या व्यतिरिक्त किल्ले उभारण्याची देखील परंपरा प्रचलित आहे. शहरी भागात ही परंपरा लुप्त होत चालली असली तरी ग्रामीण भागात आजही मातीचे किल्ले उभारले जातात. बच्चे कंपनी याकरिता पुढाकार घेत असतात. पनवेल तालुक्यातील चिंचवण गावात बच्चे कंपनीने साकारलेल्या लोहगड किल्ल्याच्या प्रतिकृतीला प्रथम क्रमांक मिळाला आहे. गावामध्ये आयोजित स्पर्धेत जवळपास 22 जणांनी सहभाग घेतला. यामध्ये गौरव पोपेटा, जय पोपेटा, नयन पाटील, सर्वेश पाटील या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या लोहगडच्या प्रतिकृतीला प्रथम क्रमांक मिळाला आहे. गडावरील विंचूकडा तसेच विविध वास्तू या मुलांची बारकाईने साकारल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देत या विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने हा किल्ला साकारला आहे.